हे आहे गावाकडचं वाट्याचं मटण. तर सगळं यात मिक्स असतं. असं नाही की फक्त मटणच असतं, तर पाय, डोके, मुंडी सगळं काही मिक्स असतं आणि हे खायला खूप भारी लागतं. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी याची रेसिपी दाखवलेली आहे. तर चला मग स्वच्छ ह्याला धुवून घेऊयात आणि मी आज कशा प्रकारे करणार आहे ते तुम्हाला सांगते. छानपैकी 2 वेळा पाण्याने धुवून घेतलंय, कारण मुंडी आणि डोके वगैरे भाजून घातलेले असतात, त्याच्यामुळे ना स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे भाजलेला वास येत नाही. त्यानंतर इकडे फोडणी तयार केली आहे. भरपूर कांदा घातलाय, 1 टोमॅटो घातलाय आणि फोडणीमध्ये 2 मिरच्या टाकलेत, हिरव्या मिरच्या, आणि चरबी जर असेल तर ती त्याच्यात टाकायची आणि मस्तपैकी तिखट, हळद, मीठ टाकून मग धुवून घेतलेलं मटण आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत. तर आता मस्तपैकी धुवून घेतलेलं मटण आपण याच्यात टाकलंय. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चला, आणि कसं असतं गावाकडचं मटण हे थोडंसं झणझणीतच पाहिजे, त्याच्याशिवाय मज्जा नाही येत. आणि मटण सहसा आमच्या घरी तर स्पायसीच बनवलं जातं, कारण आमच्या घरातल्या सगळ्यांना स्पायसी मटण खूप आवडतं. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं, आणि त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि कोणतंही नॉनव्हेज करताना गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे कटही चांगला येतो आणि लवकर शिजतं सुद्धा. कधी कधी मटण बघा जून असतं, तर कळतं, बघूनच कळतं की जास्त चरबी असते, आणि बघूनच कळतं की मटण जून आहे की कोवळा आहे. तर जून असेल तर फोडणीतच आपण गरम पाणी घालायचं, म्हणजे लगेच शिजून येतं. तर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात, कारण कट चांगला यायला. तर कोमट पाणी करून घेतलंय, बघू शकता तुम्ही, आणि ते पाणी घातलंय आता मी. आणि चरबी असल्यामुळे कट बघा किती छान आलाय आता ह्याला. तर इकडे आपण 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर मटण चांगलं शिजलं इकडे, आणि त्याच्यानंतर आता ग्रेव्हीसाठी फोडणी तयार करतोय. तेलामध्ये मिरची टाकली आहे, भरपूर सारा कांदा टाकलाय, टोमॅटो टाकलाय, त्याच्यानंतर हळद, तिखट, मीठ घातलंय, आणि ते हिरवं वाटणामध्ये पांढरे तीळ, धने, आलं, लसूण आणि खोबरं, कोथिंबीर, बस. बाकी मी काहीच टाकलेलं नाहीये. तर छानपैकी वाटून घेतलंय ते. आणि इकडे मसाला शिजल्यानंतर आपण मटण घालून घेतलेलं आहे. आणि मस्तपैकी थोडंसं रपरपीत करायचं, म्हणजे जास्त ग्रेव्ही ठेवायची आणि झणझणीत करायचं, म्हणजे 1 नंबर लागतं तांदळाच्या भाकरीसोबत. आणि इकडे बघा आपलं मटण वाट्याचं आहे ते तयार झालेलं आहे. छानपैकी आजचा बेत होता, कारण वाट्याचं मटण कधी एकदा येईल असं वाटतं, कारण खूप छान लागतं हे, कारण ह्याच्यामध्ये सगळं काही मिक्स असतं. तर या सगळ्यांनी जेवण करायला. धामणाचं झाड बघा, परत एकदा दाखवते तुम्हाला. पोरं हाताने धामणं काढायला लागलेत, एवढ्या जवळ आहेत धामणं. धामणं बघा खाली एवढी पडलेत ना, हे बघा किती पडलेत बघा धामणं. सगळी रास लागली धामणांची. आणि ही काळी जी धामणं असतात ना, ते खूप छान असतात. हे बघा, फ्रेश ताजी ताजी धामणं दाखवते तुम्हाला. हात लावला तरी पडायला लागलेत. आल्यापासून धामणं खूप वेळा खाल्ली, आणि आज पण 1 नंबर झाड सापडलेलं आहे आपल्याला. असंच संध्याकाळच्या वेळेला 5 नंतर घरातून निघालो, ते पण मुलांना थोडस फिरवून आणावं म्हणून. जो तुम्हाला रोड दाखवला होता ना मी, तर त्या रोडवरती सगळी साईडने झाडच आहेत, धामणांची आणि फणसाची आहेत, काही काही काजूची आहेत. तर धामणांची एवढी रास लागलेली आहे खाली की आता जमा करूया. आणि काळी धामणं 1 नंबरची धामणं आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, फांद्या पण बघा किती खाली आहेत, हातानं दाखवते. पाऊस एक पडला ना की असं बघून खायचं कधी पण धामणं, कारण का त्याच्यात लगेचच किडे होतात. आणि काळी धामणं ना 1 नंबर गोड असतात. काल बेळगावला गेलेलो आपण, तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता, आणि त्या व्हिडिओ मध्ये तिथे बाजारात बसली होती धामणं. म्हणजे धामणं विकायला पण असतात. आमच्या इकडे शेतात भरपूर मिळतात, त्यामुळे आम्हाला काही विकत घ्यायची गरज नसते. पण थोड्या दिवसांनी आता तेच होणार आहे, कारण पुरी झाडं तोडली जातात. म्हणजे भरपूर जणांच्या शेतात आता एक सुद्धा झाड दिसत नाहीये. पहिला बांधाने 4-5 झाडं असायची, आता बांधाला कुठे कुठेतरी झाडं दिसायला लागले. थोड्या दिवसांनी मला वाटतं हे जे निसर्गाचं जे हे सुंदर फळं असतात निसर्गातली, तर ती खायला मिळणं मुश्किल होणार आहे. ती झाडं तोडू नका, सगळ्यांनी झाडं ठेवा, म्हणजे आपल्या पोराबाळांना ही जी फळं आहेत तर ती खायला मिळतील. तर चला मग पहिलं धामणं गोळा करूया, आणि मग तुम्हाला दाखवते की किती धामणं जमा झाली. पाठीमागे जा, धामणं गोळा करून आणलेत. हाय ना,
या पोराने आता जेवढी मजा घेतली आहे ना गावाकडे आल्यावरती तेवढा त्रास देणार आहेत आता गेल्यावरती. एका रूम मध्ये बसून ना खरंच आता टेन्शन आलंय. आता सुट्ट्या संपत आल्या, जायला फक्त 2 दिवस राहिलेत. आता काय खरं नाही गेल्यावरती. विहान बघा ओय पडशील. उसाच्या सऱ्यांमध्ये बघा रासच्या रास लागलीये. इकडे इकडे असा ना रानमेवा खायला खरंच खूप मजा येते. आणि मागच्या वर्षी ना आम्ही धामणं बघायला सुद्धा भेटली नव्हती आम्हाला, कारण लवकर पाऊस चालू झाला होता. आता जून लागणार उद्या, तरी अजून ना पावसाची सुरुवात नाहीये. म्हणून या वेळेला ना सगळा रानमेवा खायला मिळतोय. नाहीतर एकदा पाऊस पडला ना सगळ्या फळांमध्ये किडे होतात आणि काय खाण्यात अर्थ राहत नाही. तर ह्या वर्षी सगळ्यांनाच, मला वाटतं सगळ्यांनाच सगळी फळं खायला मिळालेत भरपूर मनापासून. तुम्ही कुठली कुठली फळं खाल्ली, तुमच्या इकडे तुमच्या भागामध्ये कुठली कुठली फळं मिळतात हे नक्की सांगा. आमच्याकडे आता बघा धामणं आणि फणस, काजू आमच्या इकडे हिशोब नाही तेवढे असतात, कारण आमचे चंदगड त्याच्यासाठीच फेमस आहे की काजू आमच्या इकडचे खूप फेमस आहेत. तशीच धामणं पण आहेत. धामणं हा प्रकार भरपूर जणांना माहिती नाहीये, पण आता माझ्या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला माहित होईल ज्या लोकांना माहित नसेल. कारण चंदगड भाग सोडून आपले भरपूर सारे अदर पण सबस्क्रायबर आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत. तर ते कमेंट करतात की कधी कधी काही मी भाज्या आमच्या इकडच्या दाखवते तर त्यांना कधी कधी कळत नाही, किंवा वेगवेगळ्या भाजींना वेगवेगळी नावं असतात प्रत्येक भागातली, तर कळत नाही. तर हे फळ बघा तुमच्या इकडे जर मिळत असेल तर ह्याला काय नाव आहे हे नक्की सांगा कमेंट करून. चला मग आता जाऊया घरी, कारण वाजले 6:30 वाजून गेले आणि अंधार पण पडायला आता येतोय. थोड्या वेळात अंधारच होईल. लहान मुलं आहेत त्याच्यामुळे लवकर घरी जाऊया. चला मग घरीच डायरेक्ट भेटू. सनसेट बघा किती छान दिसतोय. ते पलीकडचं ते दिसतायत ना टाकी वगैरे, तर ते आमचं गावच आहे, मधला भाग गावाचा. आम्ही थोडस गावाच्या बाहेर राहतो. संध्याकाळच्या वेळचा नजारा बघा किती सुंदर दिसतोय. संध्याकाळी फिरायला ना खरंच खूप भारी मजा. तर संध्याकाळचा मस्त नजारा बघा, सनसेट बघायला मिळतोय. आपण सनसेट बघायला किती लांब लांब जातोय बघा. एवढा आपल्या जवळ तर गोवा आहेच, पण अलिबाग वगैरे आपल्याला जर सनसेट बघायचा असेल तर खास सनसेट बघायला थांबतो आपण बीच वरती जेव्हा जातो. आणि हे बघा आपल्या घरा शेजारी सनसेट असतो, तो बघत नाही आपण लक्ष देऊन कधीच. तर शेतात आल्यानंतरचा सनसेट बघा किती सुंदर आहे सनसेट. आणि नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसतच असेल. आणि कावळे पण जात आहेत आपल्या घरी, तर ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत की नाही मला माहिती नाही, पण खूप सुंदर नजारा आहे, एक नंबर. तुम्हाला आवडला की नाही हे नक्की सांगा कमेंट करून. घरी आल्यावरती बघतीये तर बघा सगळ्या कपड्यांना हे काटे काटे काहीतरी चिकटलं होतं. तर ह्याला काय म्हणतात मला माहिती नाहीये. तुम्हाला जर माहिती असेल, शेतात गेल्यावरती बघा आपल्या कपड्यांना खालीन सगळं हे काटे काटे लागतात. तर या झाडाचं नाव काय आहे किंवा या काट्यांना काय म्हणतात तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हेही नक्की सांगा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.